स्वयंपाकासाठी आपण जेव्हा बाजारातून भाजी, आलं काही जे आणतो तर ते स्वच्छ करणं हे खूप महत्त्वाचं असते. तर आणल्यानंतर तसंच फ्रीजमध्ये न ठेवता अगदी स्वच्छ करून घ्यायचं. तर आज मी हे आलं घेऊन आलेली आहे. तर आलं हे मातीने खूप भरलेलं असते. तर त्यासाठी असं हे जॉईंट जे असते त्याच्यामध्ये हे सगळं हे मोडून घ्यायचं आहे. हे आल्याचे जे जॉईंट असतात त्यामध्ये भरपूर माती असते. त्यासाठी हे सगळे जॉईंट आपण मोडून घ्यायचे आणि त्यानंतर एक मोठं बाऊल घ्यायचं आणि त्यामध्ये हे आलं घालून भरपूर पाण्यामध्ये 10 मिनटं ते भिजवत ठेवायचं आहे. तर 10 मिनटं भिजवून ठेवल्यानंतर त्याची जी माती असते ती सगळी सुट्टी होते आणि त्यानंतर ते स्वच्छ व्हायला खूप मदत होते. तर 10 मिनटासाठी हे आपण पाण्यात भिजत घातलेलं. आता 10 मिनटं झालेली आहेत. तर आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काहीही असो की आल्याचं आपल्याला खूप महत्त्व आहे आपल्या आरोग्यासाठी. तर आता थंडीचे दिवस आहेत आणि मस्त आल्याचा फक्कड चहा प्यायला खूप छान वाटतो. तर त्यासाठी अशा प्रकारे हे आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2-3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. हे पहा, धुतल्यानंतर असं सगळं ही माती कचरा राहतो. तर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता. तर आता प्लेटमध्ये आपण घातलेलं आहे. एक किचन टॉवेल घ्यायचा आणि त्यावरती हे फॅन खाली 10-15 मिनटं सुकवून घ्यायचं आणि मस्त सुकल्यावरती एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता. हे आलं खूप छान टिकते.